सो हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं JP ब्लॉगमध्ये. आणि आता आपण चाललोय पुण्यामध्ये पालखीचं शूट करायला. बघूया आपल्याला काय भेटते, कसं भेटते. कारण विश्रांतवाडीमध्ये पालखी येणार होती तर ती माझी मिस झाली, तर मला ते शूट करता आलं नाही आणि तिथं जाताही आलं नाही. तर आता मी माझ्या मित्राबरोबर चाललोय, तर बघूया कसं होतंय आपलं शूट आणि काय काय घडामोडी घडतात. आता मी चाललोय खाली, तो येऊन थांबलोय ऑलरेडी, भरपूर वेळ झालाय. तर बघूयात कोण असणार आहे सोबत, कारण खूप दिवसानंतर त्यासोबत चालू आहे आणि शूट करायचं आहे. बघूया किती शूट होतं आहे, काय होतं आहे, कसा कंटेंट भेटतो आहे, काही आयडिया नाही. आणि फक्त निघलो आहे कॅमेरा घेऊन. नशीब चांगलं आहे की पाऊस नाही. बघू. माझ्यासोबत योगेश दगडूशेठची इथं चालू आहे. तिकडे एक व्हायरल स्पॉट आहे, तिथं भरपूर गर्दी असणार आहे. पण आता आम्ही जाणार आहे आणि पुन्हा आम्हाला काय भेटतं आहे का आणि काय करता येईल याचं सगळ्यात करणार आहे. पण बघूया, काही प्लॅन नाही आहे, काय नाही आहे, फक्त चाललं आहे. हिने कॅमेरा पण नाही घेतला, ते मला नंतर कळलं. मी कॅमेरा घेतला आहे. मला स्टोरी टेलिंग काय भेटलं तर मग त्या टाईपमध्ये मला शूट करायचं आहे. एवढंच फक्त प्लॅन आहे माझा. आणि आता लकीली पाऊस नाहीच आहे आजच्या दिवसभरामध्ये. वातावरण एकदम भारी आहे. तुम्ही बघू शकता, वातावरण एक नंबर आहे. तिथं गेल्यानंतर बघू. मी घातलाय कुर्ता आणि याने घातलाय शर्ट. बघू, सगळं माझ्या अपोजिटच चाललंय. काय माहिती किती चालले. माझ्यासाठी भरपूर सरप्राईजेस आहेत असं योगा बोलतोय. आता बघू काय काय सरप्राईज आहेत. पण ठीक आहे, बघूया. आपण एन्जॉय करूया आपला आजचा दिवस. आणि ऑलरेडी आपला तो एक ब्लॉग पडलेला आहे, त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळतोय. 8 सेकंडाचा सेकंड ब्लॉग आहे आपला. तर तो पण खूप एक्साइटमेंटवाला असणार आहे, कारण आपण चाललो आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला. आणि इथं का थांबलं आपण? मेट्रोने जाणार, आपल्याला मंडईला जायचं. मंडईला गाडी जाऊ शकतो. हे मोठं सरप्राईज होतं का स्टार्टिंगचं? तो काही जाता आम्ही चाललोय मेट्रोनी. का आता तिकडे गाडी लावता येणार नाही म्हणून आपल्याला कुठून टाकणार? मंडईला जायचं म्हणलं, गाडी टाकणार रोड नाही. मग मी तुला तेच तर बोललो होतं की मेट्रोनी जाऊ म्हणून. माझ्या डोक्यात ऑलरेडी प्लॅन होता मित्रांनो की आपण मेट्रोनी गेलं पाहिजे. ब्लॉग बघणाऱ्यांना पण माहिती चालतं. येस, माझं डोकं जास्त जरी चालत नसेल तरी काही काही ठिकाणी माझं डोकं चालतं, हे सगळ्यांना माहिती. तर आता आम्ही चाललोय मेट्रोनी. येरवड्याच्या इथं ना. सो यो रामकृष्ण हरी, निघाली पंढरीला वारी. तर आता आम्ही ह्या एक्सिलेटरवरती चढत चढत चाललोय. भाई मला चक्कर यायला लागली खाली बघून. चक्कर येते. तर आता निघालोय आपण येरवड्यातून मेट्रोनी मंडईपर्यंत. तर बघूया आता पुढं कशा काय गोष्टी होत्या ते. गाडी इथं लावली आहे. माझ्या मते हा सेफेस्ट डिसिजन आहे आमचा. आता बघू मित्रांनो. आता आपण चाललोय वारीच्या शूटला. दिवसभरात काय करू नको असं झालं, पण फायनली योगा मला स्टोरी दिसली आणि तो चालला होता. तर त्याला बोललं मी येतो म्हणून. तर तो म्हटला ठीक आहे चल, आपण दोघंजणं मिळून जाऊ. तर आम्ही दोघंजण तिथं चाललो आणि बघूया कसं शूट होतंय, काय होतंय. आणि मला असं वाटतं की वातावरण फक्त असंच राहावं म्हणजे मला शूट करता येईल. चल बरोबर चाललंय. चल, तू पहिल्यांदा येतोय वाटतं, मला बोलतोय. सिव्हिल कोर्टला उतरलाय का तू? सिव्हिल कोर्टला उतरून स्वारगेटसाठी. भाई मी पहिल्यांदा गेलतो ना त्यावेळेस असलं डेंजर झालं ना मला. भाई भुलभुलैयासारखं वाटत होतं मला. पिंपरीवरून यायचं. पिंपरीवरून? हा, मग मी नाही गेलो पिंपरी. असं वरतून झाली ते ना. हा. तर मित्रांनो आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनला. इथून जाणार आहे मंडईला. मंडईला जायच्या वेळेस आम्हाला सिव्हिल कोर्टला मेट्रो चेंज करून मग जायचं. तर बघूया कसा होतोय प्रवास.
तुला काय आहे? तू नको टेन्शन माझे घेऊ. नको नको दिलं. तुझे ले नको नको ते व्हिडिओ आहेत. तर आता आम्ही प्लॅन केला की आम्ही सिव्हिल कोर्टलाच उतरतो आणि तिथनं चालत जातोय. ह्याच्यामुळे माझे एक्स्ट्राचे तिकीटचे पैसे गेलेत ते मी वसूल करणार आहे ह्याच्याकडनं. आरोग्याची काळजी ना म्हणून त्याला चालवतो. आजपर्यंत लय वेळा काळजी घेतली. म्हणूनच जीवन द्या. तर आता इथून चालत जाऊन आपण जाणार आहोत. सगळ्यांची काळजी घेतो पण माझी काळजी कोण घेत नाही. लय डेंजर टोमना मारतोय हा आणि कुठल्या ह्याने मारतोय हे फक्त मला माहिती. नो कमेंट्स. नो कमेंट्स. जगाला नाही सांगायचं मला. पीस पीस पीसचा सिम्बॉल चुकते माझ्या. एक्झिट माहिती का तुला? नाही याला नाही उतरलो मी ना, या स्टॉपला नाही उतरलो. लिहिलंच ना उद्या फक्त समोरच एक. शिकला की भाऊ. आज भरपूरच गर्दी वाटते पण मेट्रोला इथे. वारकरी आलं ना, छान छान वारकरी छान लोक पण दिसतात. छान छान लोक, छान छान वारकरी. वारकरी नाही, छान छान. हो छान सुधर जरा आता तरी सुधर. मित्रांनो इकडचे रस्ते बंद केलेले आहेत अशा पद्धतीने. आणि असे इकडचं ऐकशा गावात लोक कसली गाडी चालवत होती. तर मित्रांनो आता आपण फायनली येऊन पोचले पुण्यामध्ये. सिव्हिल कोर्टच्या बाजूला आहे आपण आणि इथनं चाललो आहे पुढं. आणि मी असं आहे ना विनाकारण बोलतो आहे बिकॉज मला जे असं चार चौघांमध्ये बोलायची जी सवय नाही आहे तर ती मी ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो आहे. पब्लिकमध्ये बोलता यायला पाहिजे. मी आत्तापर्यंत जे ब्लॉग केलेत ते मी माझ्या सराउंडिंगमध्ये जे ओळखीचे आहेत किंवा घरात इनडोअरमध्ये अशा पद्धतीने ब्लॉग केले. तर आता मी पब्लिकमध्ये बोलतो आहे आणि सिरियसली बोलतो आहे की ठीक आहे थोडं कसं तरी वाटतंय पण आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे. तर आपण करणार आहोत या सगळ्या गोष्टी जसं आपलं डिसाईड झालं आहे. तर जाऊया. बेटा तुमसे ना हो पाएगा. योगा चालून चालून बारीक झाला पण लय बारीक झालं. मजा येते पण लय दिवसानंतर योगा आपण असं फिरतोय. कॉलेज लाईफ नंतर आपण आत्ता फिरतोय असं. त्याच्यानंतर कधी फिरलोय आपण. तुम्हाला दुसरे भेटले तर काळजावर घाव. दुसरे भेटले पण तू पण अजून सोबतच आहे आमचं लक्षात ठेव. ठेवलंय मी लोक सोडून देत नाही. आम्ही पण धरून ठेवले. लोक मी सोडून देत नाही प्रणव. समजतंय मला समजतंय. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. माझे जिभेची धार तुला माहिती आहे. 2 तुकडे करल नाही तर 2 तुकडे जुळवल. बड़ा हरामी हो बेटा. येस. आणि तो जुळवणाराच पाहिजे आपल्याला तोडणारा नाही पाहिजे. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का नाही मला माहिती नाही. पहिले माझा व्हॉइस आयसोलेशनला नव्हता माझा सेटिंग. तर आता मी केली आहे. खूप नॉईज आला असणार आहे. बघूया आता योगेने एवढं बोलला होता काळजावरती घाव करत. त्या गोष्टी आल्यात का नाही काय माहिती नाही. बघूया. पण गर्दी आहे मनपाला भरपूर गर्दी आहे. नंतर दाखवतो गर्दी आठव. अजून गर्दी झाल्यावर दाखवू आम्ही. सध्या तरी आहेत आणि इकडचे रोड बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. बसेस निघतात ते काका वरडत चाललेत बस निघणार आहे. मी तुझ्या सोबत आहे ना तर आज मी भरपूर गोष्टी शिकतोय कळतंय का. उगाच पाया पडशील माझ्या राहू दे. जाके इलाज करो. तर मित्रांनो हे आमचं असंच असतं आणि खरंच योगामुळे मी खूप काही शिकलेलो आहे आणि भरपूर मोठी स्टोरी आहे ते तुम्हाला सांगाल मी. पण हिचं बघा योगा माझा जिगरी यार आहे. जिगरी यार माझा श्वास आहे. जोपर्यंत योगा आहे तोपर्यंत मी आहे. काय योगा. मित्रांनो बघा वारकऱ्यांसाठी चार्जिंग पॉईंट देण्यात आलेला आहे देवा भाऊंच्या कृपेने.
कोणाला जर चार्जिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंट दिलेत. गाईज आता फायनली आपण आलेलो आहोत मनपाच्या पुलावरती आणि आमचं शूट साठी आता आम्ही रेडी झालेलो आहोत. बघूया मला स्टोरी टेलिंग काय भेटतंय का आणि कसं शूट करू शकतो आपण. वातावरण एकदम भारी आहे आणि गर्दी अजून झालेली तिथं पुलावरती दिसत असत आणि पुलावरची गर्दी नेहमीची गर्दी ही वेगळी नाही. वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पुढे जाऊन बघूया. वातावरण एक नंबर आहे. मला थोडा कॉन्फिडन्स यायला लागलाय पब्लिक मध्ये बोलण्याचा. कुणाला काय वाटतंय काय नाही वाटत आहे, पण मला माझं ब्लॉग्स करायचं, मला काहीतरी बनायचं हे आहे आणि आपण करूयात. चालली चालली दिंडी चालली विठुरायाच्या नगरी चालली चालली दिंडी चालली. रामकृष्ण हरे मित्रांनो, दगडूशेठच्या इथं भरपूर साऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत. भरपूर वारकरी इथं आलेले आहेत. अवघ्या काही क्षणांमध्ये माऊलींची पालखी या दगडूशेठ मंदिरापासून जाणार आहे आणि त्यासाठी भरपूर भाविक आणि वारकरी या ठिकाणी आलेले. थोडक्यात माझं असं रिपोर्टिंग केल्यासारखं झालं, पण या ठिकाणी आता अशीच परिस्थिती आहे की भरपूर लोक आले, भरपूर वारकरी आहेत आणि वातावरण उत्साह तेवढाच आहे. लोक पण भरपूर आहेत. बघूयात कसं चाललंय आणि मी ट्राय करतो की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये पण आपला ब्लॉग व्हायला पाहिजे. मित्रांना अजून पालखी आलेली नाहीये, पण गर्दी वाढत चालली आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी थांबलोय, वाट बघतो, शूट पण घेतलं आणि वातावरण थोडंसं आता ढगाळ होत चाललंय, अंधार पण पडला. बघूया आता कधी येते माऊलींची पालखी आणि कधी मिळतोय तो आपल्याला व्हायरल शॉट. त्याच्यासाठी आपण आलो इथं. पण वारकऱ्यांचा उत्साह आणि लोकांचा उत्साह नेक्स्ट लेवल आहे इथे. आणि मी म्हणजे पहिल्यांदा मी आलोय, म्हणजे माझ्या वयाच्या 30 वर्षात मी पहिल्यांदा पालखीच्या सोहळ्यात, ते पण दगडूशेठच्या इथं आहे. तर हा पण एक वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी आणि त्यात मी ब्लॉग करतोय. मला माझ्या ब्लॉगसाठी भरपूर काही काही गोष्टी भेटल्यात जे मी या व्हिडिओमध्ये पण टाकेल. तर बघूया कसं आहे. आणि हा माझा मार्गदर्शक आहे आजचा. त्यांनी खूप काही गाईड केलं. माझा माऊली योगाने खूप गाईड केले आज. बघू, पण त्यांनी ज्या गाईड केले त्याप्रमाणे मला शॉर्ट भेटला पाहिजे. नाही भेटला तर मग हा माझा लय जवळचा मित्र. तर मित्रांनो, एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आपण एक्सपिरियन्स डेंजर आहे. भरपूर गर्दी आहे. लोक कसे चाललेत त्यांनाच माहिती. काय बेकार विषय. आणि अशामध्ये ब्लॉगिंग करायला मजा येते. पण लोक बघू दे आपल्याला, कॉमेडी काय पण वाटू दे, पण आपल्याला सोडायचं नाही भाई. कुठे थांबायचं या स्पॉटला. भरपूर लोक भेटले मला मध्ये, कंटेंट क्रिएटर वगैरे भारी भारी लोक आले. मित्रांनो, आता आपण आपल्या स्पॉटला येऊन थांबलो आणि पालखी येईन थोड्या वेळात आणि इथं भरपूर गर्दी झाली. बाजूला सगळीकडे आता फक्त वेट करते की पालखी लवकर यायला पाहिजे आणि आपल्याला जो शॉट पाहिजे तो भेटला पाहिजे. तर मित्रांनो, जस्ट आता मुक्ताईची पालखी येऊन गेलेली आहे आणि थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीचं आगमन होते. खूप गर्दी आहे शॉर्ट्स घेण्यासाठी आणि भरपूर कंटेंट क्रिएटर आलेले आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या मोबाईलमध्ये तो क्षण घ्यायचा आहे. तर बघूया आता आपल्याला पण कसं भेटतंय. आपल्याकडे एक आहे जो आपल्याला शॉर्ट भेटलं. यो कसला भारी भेटलाय तो. योगेशने पुढे जाऊन पुढे घेतलेला आहे शॉट. खाली वाटतं पाणी. बघूया आता आपल्याला कसं भेटतंय शूट.
माऊलींचं पालखी येणार त्याचं घ्यायचं. विठ्ठला सो गाईज आपण ज्या शॉटसाठी आलो होतो तो शॉट आपल्याला काही पाहिजे तसं भेटला नाही, कारण खूप गर्दी होती आणि भरपूर भरपूर जास्त लोक होते आणि असली धक्काबुक्की चालली होती ना, लिटरली असं वाटत होतं की का आलोय आणि कशासाठी थांबलोय. कारण एकतर ऑलरेडी आम्ही 2-3 तास थांबलोय तिकडं आणि त्यानंतर ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी येणार होती ऍक्च्युली, तिथं तुकाराम महाराजांच्या पालखी आल्यानंतर जी धक्काबुक्की झाली कुणालाच काय भेटलं नाही मित्रांनो. खूप डेंजर, म्हणजे श्वास घ्यायला पण येत नव्हतं, एवढं डेंजर सिच्युएशन होती. जे पुढं होते त्यांना बहुतेक भेटले असतील शॉट्स, पण आम्ही मागं होतो तर आम्हाला स्ट्रगल करायला, मागं म्हणजे आम्ही बरोबर गर्दीतनं मागं पुढं चाललो होतो, पण भेटलं. बघूया आता रिझल्ट काय निघतोय ते आपण, तुम्ही माझ्या इन्स्टाच्या आयडियावरती मला फॉलो करा आणि तिथं बघूया. आपला एक्सपिरियन्स हा बाप होता, सगळ्या गोष्टी बाजूल्या, गर्दी सगळ्या गोष्टी बाजूला राहत्या, पण एक्सपिरियन्स बाप होता. भरपूर गर्दी जरी असली तरी पालखीचं दर्शन आणि जो तो भक्ती मेलाप असतो ना, एक नंबर. अजून पुढेही आपण शूट करणार आहोत, याच्या सोबतच जाणार आहे, त्याचे पण अपडेट येणार आहेत आणि आपल्या ब्लॉग मध्ये, डेली ब्लॉग मध्ये आपल्याला, आणि तिकीट टू काढणार आहे आता. मग अशी माझे पैसे व्यस्त घालवलेस तू. 60 रुपयाचं ज्यूस पाहिलं तुला येऊन घेतो. काढलं भाऊनी, 60 रुपयाचं ज्यूस काढला माझा. हो. तर मित्रांनो फायनली आपण पुण्यातलं शूट कंप्लीट करून आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आपण फायनली घराच्या दिशेने निघलोय आणि खूप मजा आली, धमाल केली. नाईस जोक जोक नाही ऍक्च्युली, थोडी मस्ती पण जिरली आमची. आणि ऍक्च्युली मला असं वाटत होतं की थोडं अजून प्रिपेअर होऊन गेलं पाहिजे नव्हतं. कॅमेरा घेऊन जातोय तर माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी स्ट्रीप लावली नव्हती कॅमेराला आणि सडन प्लॅन झाला, त्यामुळे मी कॅमेरा घेतला आणि निघलो. पण अशी चूक की ज्यावेळेस आपण एवढ्या पब्लिकमध्ये जातोय तर कॅमेरा सेफ्टी मस्ट आहे आणि आपण केली पाहिजे. झालं, पण ओव्हरऑल सगळं चांगलं झालं. आणि मेन गोष्ट म्हणजे आज पाऊस पडला नाही, म्हणजे ते 2 दिवसापूर्वी जे वातावरण होतं ते कम्प्लीट वेगळं चित्र होतं आज. आणि सगळं आनंदात भक्तिमय वातावरणामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे असा संपन्न झाला आणि त्याचे साक्षीदार होण्याचा थोडा वेळ काय होईना आम्हाला तो एक मौका मिळाला, एक चान्स मिळाला आणि आम्ही तो कम्प्लीट केला. भारी वाटलं आणि योग्य माझ्यासोबत होता आज. खूप दिवसानंतर आम्ही, म्हणजे या गाडीवरती आमच्या लय आठवणी आहेत, आम्ही लय ठिकाणी फिरलोय, लय कारणासाठी फिरलोय आणि माझ्या आयुष्याच्या जर्नीची सुरुवात या गाडीवरतीच झालेली आहे, हे मी विसरू नाही शकत. आणि थोड्या वेळानंतर सगळं कट होणार आहे, हे सगळं कट होणार आहे. हा रडणार आहे, पण खरंच हे सगळं टाकलं की तुला ब्लॉक करतोय. नाही, पण हा मोठेपणा आहे त्याचा की त्याला या गोष्टी, हा पण भारी वाटलं. आणि असंच मित्रांनो, बघूया आता आपण काय शूट केले आणि कसा आउटपुट निघते. थोडस डाऊट आहे पण ठीक आहे, त्यातल्या त्यात थोडे शॉर्ट्स घेतलेले आहेत, त्याच्यावरनं आपण करूया. टिल देन मजा करा, मस्ती करा. रामकृष्ण हरी. अजून पालखी सोहळा चालू आहे, आपण कुठं जाणार आहोत किंवा काय, हे सगळं सडन प्लॅन असणार आहे, बघूया काय होतं. तर मित्रांनो, आपला आजचा दिवस या ठिकाणी समाप्त होतोय. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी. आणि आपला डेली ब्लॉगचा असा सिलसिला चालूच राहणार आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय, गुड नाईट.